भोळे भाविक हे जुनाट चांगले होय तैसे केले भक्ती भावे मनवनी चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता आपुल्या इच्छे करू गदारोळ भोगू सर्व काळ सर्व सुखे मनवनी चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता तुका म्हणे आम्हा देवाचा संगात तुका म्हणे आम्हा देवाचा संगात नाही विसंबत एर एरा मनवनी चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता नमो ज्ञानेश्वरा नमो नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अत्यंत जननी देवाची गाते श्रोत्यानी पाहते चतुर विनोदी दृष्टीते सोहंभावे पूर्ण ज्ञाते या सकळा ते विनवनी करा विठ्ठल स्मरण नाम रूपी अनुसंधान रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो जन्म ही काया जगदेश्वराशी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो राजा तुम्हा शिव छत्रपती विठ्ठल भोळे भाविक हे जुनाट चांगले भोळे भाविक हे जुनाट चांगले होय तैसे केले भक्ती भावे मनवनी चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता अच्छा पवित्र कीर्तनाकरता आपण एकत्रित आहोत. कीर्तनाकरता जो अभंग आपण घेतलाय निवडलाय अखिलकोट जगद्दार श्री भगवान पांडुरंग परमात्म्याचे लाडके लेडीवाळ परमप्रिय असणारे भक्त वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु जगतवंदनीय तुकोबा यांचा 4 चरणाचा 4 कडव्याचा सर्वांच्या पाठाचा परिचयाचा अगदी साधा सरळ सोपा अभंग आपणच्या कीर्तनाकरता निवडलेला आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय ज्या देवाची आपण भक्ती करतोय तो देव नेमकं कसा आहे, त्याचं स्वरूप कसं आहे आणि त्याची भक्ती केल्याच्या नंतर काय फळ मिळालं याचं वर्णन चिंतन करणारा अभंग आपणच्या कीर्तनाकरता निवडलेला आहे. विठ्ठल
हॅलो. आजच्या कीर्तनाला अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पसा हा परिवर्तन म्हणजे असा आहे. अखिलकोट जगद्धार श्री भगवान पांडुरंग परमात्म्याच्या आशीर्वादानं, विश्व माऊली ज्ञानोबरायांच्या कृपा आशीर्वादानं गजानन बाबाच्या या प्रांगणामध्ये गेल्या अनेक दिवसापासून चालत असलेला आपला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आहे. आणि सप्ताहाच्या आजच्या दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. खरं तर या कार्यक्रमाला सजवणारी धजवणारी मोठं करणारी, आपल्या जीवनातील अनमोल वेळ अनमोल खर्च करणारे आपण भाविक आहात. ज्यांच्यामुळे इथपर्यंत येण्याचा योग माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झाला ते आपल्याच गावचे परमार्थ प्रेमी, आपल्या सर्वांचे लाडके भिकू शेठ, त्याचबरोबर आमचे डॉक्टर साहेब असतील, आमच्या सर्व महाराज मंडळीवरती नितांत प्रेम करणारे, वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम करणारे आमचे आशिष भैया असतील. या सर्व गावकऱ्याच्या वतीनं, सर्व व्यापारी मंडळाच्या वतीनं इथपर्यंत येण्याचा योग माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झालाय. खरं तर आजचे ज्यांचं सौजन्य, या कीर्तनाचं ज्यांचं सौजन्य आहे ते श्रीमान अशोकराव राऊत, मधुकर गणपतराव गावंडे, किशोर सहातोंडे व सुधीर जोशी या सगळ्यांचं सौजन्य या कीर्तनाकरता लाभलेलं आहे. आपल्या कीर्तनाकरता अतिशय सुंदर वातावरण उपलब्ध आहे. खरं तर आता ज्यांनी सुंदर अशी पहिली चाल गायली, महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक, उंच आवाजाचे धनी, आमचे बीड जिल्ह्याचा भूषण, आता संभाजीनगरला महाराज कार्यक्रमाला होते 8 दिवस, आणि 8 दिवसाच्या नंतर तुमच्या गावामध्ये महाराज आलेत, आम्ही सोबत आलो. माझे जिवलग मित्र, माझ्यावरती बंधुवत प्रेम करणारे आमचे किशोर महाराज आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. त्यांच्या पाठीमागे ज्यांनी चाल गायली, या भागाचं भूषण, हिंगोली जिल्ह्याचं भूषण, संगीत विशारद, संगीत अलंकार आमचे संतोष महाराज आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. इकडच्या माईकवरती महाराज आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. इकडं आमचे संगीत विशारद, संगीत अलंकार, युवा कीर्तनकार आमचे आबा आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. इकडं आमचे सोनाजी महाराज आहेत, या लाईनीतले सर्व टाळकरी महाराज आहेत. इकडे डॉक्टर साहेब विना घेऊन जे उभे आहेत, वारकरी संप्रदायाचे जुनं व्यक्तिमत्व, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि या भागाचं भूषण व्हा. खरं तर आळंदी असो नाही तर पंढरपूर असो, अनेक महाराज लोकांच्या संपर्कामध्ये महाराज असतात. आमचे डुकरे बाबा आहेत, त्यांच्याही चरणी कोटी कोटी वंदन करतो. सिस्टीम अतिशय सुंदर आहे. ट्रबल बास, गेन, विको, बारकाले बटणं मस्त फिरवतात, त्यांनाही माझं वंदन आहे. मृदंगावर त्यांची साथ आहे. आता खरं तर त्यांच्याबद्दल मी काय बोलू, तुमच्या कनेरगाव नाक्याला बऱ्याच दिवसापासून ते मला वाटतं येतात, त्यांच्याबद्दल मी न सांगितलेलं बरं आहे. पण तरीही माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आशिष भैया, ज्यांच्यामुळे मी आज कीर्तन करू शकतो, ते फक्त अंकुश महाराजांमुळे मी इथं उभा आहे. खरं सांगायचं झालं तर आबा, आता अनेक दिवसापासून मी पहिल्यांदा पखवाज वाजायचो, पण तुम्ही चांगलं वक्ता आहात, चांगलं कीर्तनकार तुम्ही होऊ शकता बाबा, आणि चांगलं तुम्ही फिरू शकता हे मला कोणी सांगितलं असेल. लहान भावाप्रमाणे माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे अंकुश महाराज आहेत. मृदंग विशारद, मृदंग अलंकार आहे. दत्तात्रय वारकरी शिक्षण संस्था आळंदीला आहे. 40 ते 50 विद्यार्थी त्यांच्याकडे शिक्षण घेतात. खरं तर विष्णुपंत लोंढे गुरुजी यांच्याकडे अध्ययन त्यांनी केलं, 8-8 तास रियाज केला, आणि चक्रधाराचा बाज असो, मुकड्याचा बाज असो, अनेक बाज ज्यांनी तयार केले ते आमचे अंकुश महाराज आहेत. त्यांनाही माझं कोटी कोटी वंदन करतो. समोर जे बसले आहेत ते आमचे गावंडे महाराज आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. चित्रीकरण ज्यांचं आहे ते काय नाव आहे, वारकरी आवाज आहे, त्यांनाही माझं वंदन आहे. बहुसंख्य माता माऊल्या आहेत, बहुसंख्य पुरुष वर्ग आहे. माझ्या संगतीमध्ये आमचे युवा कीर्तनकार सूरज महाराज आहेत. सर्वांचे चरणी कोटी कोटी वंदन करतो. एकाचंही नाव राहिलं नाही अशी कल्पना करतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विनंती एकच आहे, हातारे टाळे काय कुणी वाजू नका, मुखाने विठ्ठल विठ्ठल काय म्हणू नका, फक्त 1-1.25 तास सर्वांगाचे कान घेऊन कीर्तन ऐका. फार गोड चिंतन मी तुम्हाला देणार आहे. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा, 4 कडव्याचा, सर्वांच्या पाठाचा, परिचयाचा अगदी सोपा आहे. तुकोबराय म्हणतात की आम्ही ज्या देवाची भक्ती करतोय तो देव 1 नंबर कसा आहे, भोळे, भाविक, जुनाट, चांगले. 1 नंबर भोळा आहे, 2 नंबर भाविक आहे, 3 नंबर जुनाट आहे, आणि 4 नंबर चांगला आहे. याच्या पलीकडे होय तैसे केले भक्ती भावे, आम्ही त्याला जसं बनवतो तसा आमचा देव होतो. पण तुम्ही म्हणताल की महाराज काय फळ मिळालं, मनोनी चिंता नाही आम्हा दासा, न भेव गर्भवासा, जन्म घेता जन्म मृत्यूचं भय आता आमच्या जीवनामध्ये राहिले नाही, कसली चिंता आता आमच्या जीवनामध्ये राहिली नाही, असा या अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठ्ठल बघा, मृत्यू लोकांमध्ये भक्ती करणाऱ्याचे प्रमुखत्वाने आपला 3 प्रकार पाहायला मिळतात. 1 नंबर, जो कधी भक्ती करत नाही त्याचा विचार आपण कधी करायचा नाही.
बरं का. जो कधी भक्तीच करत नाही, ज्याला कधी सप्ताह माहिती नाही, वर्गणी माहिती नाही, चटाई टाकण्याचं काम माहिती नाही, काही माहिती नाही, त्या माणसाचा विचार आपण कधी करायचा नाही. 2 नंबर जो भक्ती करून मुक्त या अवस्थेला जाऊन पोहोचलाय त्याचाही विचार आपण कधी करायचा नाही. पण 3 नंबरचा वर्ग असा आहे, तो रोज भक्ती करतोय, गावातलं पंचक्रोशीतलं कीर्तन सोडायला तयार नाही. किती भक्ती करतोय, दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे किंवा रात्री न कळे, दिवस न कळे, अंगी खेळे दैवत. रोज भक्ती करतोय, अखंड भक्ती करतोय. किती भक्ती करतोय, सकाळी उठला की स्नान झाल्याच्या नंतर देवपूजा झाल्याच्या नंतर हरिपाठ, नंतर ज्ञानेश्वरी, तुकोबरायांचा गाता, अखंड भक्ती करतोय. प्रश्न विचारला, देव मिळाला का? उत्तर काय येणार आहे? बोला, काय उत्तर येणार आहे? नाही. मग का देव मिळत नाही याचं चिंतन आपल्याला अभंगामध्ये करायचं आहे. विठ्ठल बघा, कधीतरी आपण विचार केला पाहिजे. एवढा छान सप्ताह तुम्ही करताय, आपल्या संसारातलं थोडंफार या सप्ताहासाठी आपण देताय, तर कधीतरी आपण विचार केला पाहिजे. व्यासपीठ कीर्तन हे व्यासपीठ विचार करण्याकरता आहे, व्यासपीठ विचार करण्याकरता आपण विचार केला पाहिजे. महाराज आमचे गुरुजी उदाहरण सांगायचे, जो माणूस कधी नावेमध्ये बसलाच नाही त्याचा विचार आपण कधी करायचा नाही. जो नावेमध्ये बसून पलीकडच्या काठाला पोहोचत झालाय त्याचाही विचार आपण कधी करायचा नाही. पण जो सकाळी 6 वाजता नावेमध्ये बसलाय, वल्ले मारतोय वल्ले मारतोय वल्ले मारतोय, दुपारचे 12 वाजलेत, घामाघूम झालाय, तरीही त्याची नाव पुढं सारखायला तयार नाही. मग त्याची नाव नेमकं गुंतली कुठं याचा विचार आपला करावा लागेल का नाही? करावा लागेल. दुसरं एक उदाहरण सांगतो. आपल्या कनेरगाव नाक्याचा एखादा मुलगा आहे समजा, शेठ, आणि तो कधी शाळेमध्ये जात नाही त्याचा विचार आपण कधी करायचा नाही. तो शाळेमध्ये जाऊन पलीकडच्या काठाला शाळेमध्ये कधी जात नाही त्याचा विचार आपण कधी करायचा नाही. पण जो रोज शाळेमध्ये जातो, फर्स्ट क्लास पास होतो, त्याचाही विचार आपण कधी करायचा नाही. पण जो रोज शाळेमध्ये जातो, 5-5 तास अभ्यास करतोय, 6-6 तास ट्युशन करतोय, पण 1 मेला रिझल्ट आणायला गेला की फर्स्ट क्लास नापास होतो. मग का नापास होतो याचा विचार करावा लागेल ना? करावं लागेल. तसं सकाळी 6 वाजता नावेमध्ये बसलाय, वल्ले मारतोय वल्ले मारतोय वल्ले मारतोय, तरीही त्याची नाव एक हातभरही पुढे सरकायला तयार नाही. बराच वेळ विचार केल्याच्या नंतर लक्षात आलं की खुटीला बांधलेली दोरी सोडलीच नाही. नाव पुढे जाईल का? बोला, नाही. तसंच महाराज आपलं रोज भक्ती आपण करतोय. अशा भक्ती करणाऱ्या माणसामध्ये तुकोबराय गेले. तुकोबरायाने विचारलं, म्हणजे भक्ती करताय? हो महाराज, रोज भक्ती करतोय. गावातलं पंचक्रोशीतलं कीर्तन सोडायला तयार नाही महाराज. रोज ज्ञानेश्वरीचं पारायण करतोय, रोज गाथ्याचं पारायण करतोय महाराज. तुमचे चेहरे असे सुकलेले का म्हणली? तुमचे चेहरे कसे दिसतात? फोडिली गोवरी तैसी दिसे तोंडावरी, गोवरी तैसी दिसे तोंडावरी. तुमचे चेहरे असे सुकलेले काय आहेत? तुमचे चेहरे कसे दिसतात म्हणले? जी फोडलेली गोवरी असते ना तसे तुमचे चेहरे दिसतात महाराज. खरं सांगू अंकुश महाराज, ओरिजिनल भक्ताचा चेहरा काही वेगळा असतो. म्हणून ओरिजिनल भक्ताचा चेहरा तुम्हाला जर पाहायचा असेल तर आळंदीला जा, शांती ब्रह्म मारुती बाबा कुरेकरांचं दर्शन घ्या. साक्षात विश्व माऊली ज्ञानोबा यांचं दर्शन तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. हे ओरिजिनल चेहरे आहेत महाराज. ओरिजिनल भक्ताचा चेहरा काही वेगळा असतो. मला तुम्ही भक्ती करताय, मग तुमचे चेहरे सुकलेले काय आहेत म्हणले? सांगा म्हणले, कुणाची भक्ती केली? पहिला उठला आणि पहिल्याने सांगितलं, आई भवानी थोर जानोनी तिचं म्या उपासले, हाती परडी घेऊन तिनं मज भिकेसी लाविले वो, खुळा पांगळा करून आपुल्या जवळी पैसविले वो, व्यर्थसी न वाटला तिजम्या फुलवरा वाहिला. पहिला म्हणला मी आई भवानीची भक्ती केली. दुसऱ्याला विचारलं तुम्ही कोणाची भक्ती केली? त्यानं सांगितलं, खंडोबासी नवस घालोने मुरली भोवनी बैसले, आपुले जे का सगळे सज्जन विवंचोनी बळी भरिले वो,
वारी मागता पोट भरेना. दुसरा म्हणला मी खंडोबाची भक्ती केली. कुणी काय सांगत होतं नेमकं महाराज असंचे. माणसं वार बदलला की देव बदलतात सेठ. समोर आलं की महादेवाची भक्ती करतात. मंगळवारी देवीची भक्ती करतात. बुधवारी पांडुरंगाची भक्ती करतात. गुरुवारी दत्तप्रभूची भक्ती करतात. शुक्रवारी परत देवीची, शनिवारी हनुमंतरायाची, रविवारी खंडोबाची. वार बदलला की देव बदलतात महाराज. तुकोबाराय म्हणले की आम्ही असा वार बदलला की आम्ही देव बदलला नाही. आमच्या चित्तामध्ये आम्ही एकच देव धारण केला. एक धरीला चित्ती आम्ही रुक्माईचा पती. आम्ही आमच्या चित्तामध्ये एकच देव धारण केला. तुकोबाराय म्हणतात की आपुला तू एक देव करून घेवा, तेने विना जीवा सुख नव्हे. आपण एका देवाची भक्ती केली पाहिजे महाराज. एक देव आपण धरला पाहिजे. इतकी वागणूक बदलली. गळ्यामध्ये पवित्र माळ घालतात तुळशीची. खिशाला बिल्ला आसाराम बापू, पेनावरती अनिरुद्ध बापू, शिर्डी पायवारी आपलं पायवारी साईबाबाची, दुसरी पायवारी गजानन बाबाची, घरामध्ये फोटो आम्मा भगवान. नेमका हाय कुणाचा? एका देवाची भक्ती केली. हे बघा, आपण कुठल्याही संताला आपण नाव ठेवत नाहीत. सगळे संत हे हिंदू धर्माचं काम करतात. मला एक सांगायचं, तुकोबाराय म्हणतात तुम्हाला जर एकदा गजानन बाबा आवडले तर मरेपर्यंत तुम्ही त्यांची भक्ती करा. मरेपर्यंत तुम्हाला तुकोबाराय आवडले तर मरेपर्यंत तुम्ही तुकोबारायांची भक्ती करा. ज्ञानोबाराय आवडले मरेपर्यंत तुम्ही ज्ञानोबारायांची भक्ती करा. असा वार बदलला की देव बदलू नका. तुकोबाराय म्हणले अरे तुम्ही ज्या देवाची भक्ती करतात तो देव अपूर्ण आहे, अल्पज्ञ. बराडी म्हणले अरे स्वतःच्या पोटासाठी रडणारा देव तुम्हाला काय देणार आहे? स्वतःच्या पोटासाठी तो रडतोय, तुम्हाला काय देणार आहे? नेमकं काय होतं अंकुश महाराज? अशा अर्धवट जे देवाची भक्ती करतात ना लोक, त्या लोकांना राग लवकर येतो. ते म्हणले महाराज आमच्या देवाला नाव ठेवू नका, आमच्या देवाचं खंडन करू नका, मंडन करा मंडन. आमचा देव राहू द्या असा आहे पण तुमचा देव कसा आहे? त्यावेळेस तुकोबाराय म्हटले की आमच्या देवाचं वर्णन शब्दामध्ये होणार नाही. साक्षात मेरू पर्वताची लेखणी केली, समुद्राची शाई केली, पृथ्वीचा कागद केला आणि साक्षात सरस्वती माता जरी लिहायला बसली ना तरी आमच्या देवाचं वर्णन होणार नाही. एवढा परिपूर्णतम, एवढा सर्व शक्तिमान आमचा देव आहे महाराज. एवढ्या अवघड भाषेमध्ये आम्हाला सांगू नका, सोप्या भाषेमध्ये सांगा. त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात की आम्ही भक्ती करत असताना आमचा देव कसा आहे? अभंगाचा
अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपण प्रवेश केलाय. तुकोबाराय म्हणतात की एक नंबर देव कसा आहे, भोळे भाविक जुनाट चांगले. आमचा देव असा आहे, 1 नंबर भोळा आहे, 2 नंबर भाविक आहे, 3 नंबर जुनाट आणि 4 नंबर चांगला आहे. आता एका एका शब्दाचा अर्थ आपण पाहू. मला सांगा, आपल्या कनेरगाव नाक्याला भोळा या शब्दाचा अर्थ काय होतो? शेठ, भोळा या शब्दाचा अर्थ काय होतो? आपण काय म्हणतो, एखाद्या माणसाला काही कळत नसलं तर आपण काय म्हणतो, तो माणूस कसा आहे, भोळा आहे. मग देवाला काही कळत नाही का? कळत ना महाराज. देव भोळा नसून देव कसा आहे, चतुरा तो शिरोमणी. भोळा नसून देव कसा आहे, चतुरा तो शिरोमणी. गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा म्हणी, धन्य तुझी विठोबा. देव कसा आहे, देव चतुर आहे. पण काय झालं अंकुश महाराज, आपल्याला वाटतं आपण लय चॅप्टर. अहो विचार करा, देव भोळा नसून देव चतुर आहे. अहो बहुसंख्य माता मावल्यात, प्रत्येकाचा डिस्प्ले कसा आहे, वेगळा आहे. प्रत्येकाची मेमरी कशी आहे, वेगळी आहे. प्रत्येकाची बॅटरी कशी आहे, वेगळी आहे. अहो प्रत्येकाला वेगळं बनवलंय देवाने महाराज. पण काय झालंय, नितीन महाराजाला वाटतं मी लय चॅप्टर आहे, किशोर महाराजाला वाटतं मी त्यांच्यापेक्षा चॅप्टर आहे, सोनाजी महाराजाला वाटतं मी चॅप्टर आहे, आणि आपल्या सगळ्यापेक्षा अंकुश महाराजाला वाटतं मी लय चॅप्टर आहे. हा, ते खरे चॅप्टरच आहेत ते. पण आपल्याला वाटतं आपण लय चॅप्टर आहेत, माणसं लय चॅप्टर आहेत आपलं, असं वाटतं महाराज. इतकं खरं सांगतो, माणसं बी लय चॅप्टर आहेत महाराज. त्या अमेरिका इतका प्रगतिशील देश आहे अंकुश महाराज, आणि त्या अमेरिकेमध्ये इतका प्रगतिशील देश आहे, ती ज्ञानोबारांची जी ज्ञानेश्वरी बुवा, ती ज्ञानेश्वरी इंग्लिशमध्ये केली, तिथं पारायण करतात शेठ, तिथं पारायण करतात. ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण तिथं करतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये करायला तयार नाहीत. ज्ञानेश्वरीचा ग्रंथ हा महाराष्ट्रामध्ये तयार झालाय, आपण पारायण केलं पाहिजे महाराज. सप्ताह करायचा कशासाठी, परिवर्तनासाठी. काहीतरी आपण चांगलं घेऊन गेलं पाहिजे, सप्त्यातून काहीतरी शिकलं पाहिजे. नाहीतर सप्ताह झाला की बोंबलला असं नाही पाहिजे. सप्त्यातून आपण काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. सप्ताह हा कशासाठी करायचा, संतांचे विचार जोपासण्याकरता सप्ताह करायचा असतो. ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी रोज वाचा, रोज वाचा. तुम्हाला खरं सांगतो, इतका महान ग्रंथ आहे ज्ञानेश्वरीचा. आशिष भैया, आपल्याला जर लोकमत, झुंजारा नेता या पेपरवरती जर बातमी द्यायची असेल, फ्रंटच्या पेजवरती अंकुश महाराज, तर समोरच्या पेजवरती बातमी द्यायची असेल तर 75,000 रुपये लागतात एका दिवसाचे. किती? 75,000 रुपये. अहो ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरीची आहे, त्यासाठी आपण ज्ञानोबारांना किती पैसे दिले सांगा बरं? 1 रुपया दिला नाही, उलट दिला तर फक्त आणि फक्त त्रास दिलाय महाराज. खरं सांगतो तुम्हाला, रोज सकाळी उठा, आजच्या कीर्तनातून घेऊन जा, रोज सकाळी उठा आणि उठल्याच्या नंतर 1-2 मिनिटं ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीचे 5 ओव्या वाचा, 5, आणि 1 अभंग वाचा. महाराज या सगळ्या करता फक्त तुम्हाला 5 मिनिटं लागतील. रोज वाचा, ज्ञानोबारांचं दर्शन घ्या, ज्ञानेश्वरीचं दर्शन घ्या, तुकोबारांच्या गाथ्याचं दर्शन घ्या. त्या अमेरिकेमध्ये इतकी प्रगतिशील देश आहे अमेरिका, त्या अमेरिकेमध्ये ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी इंग्लिशमध्ये करून पारायण करतात. इतके माणसं चॅप्टर आहेत महाराज तिथं. त्या अमेरिकेमध्ये एकदा चोर पकडायची मशीन निघाली. काय? चोर पकडायची. त्या मशीननं काय केलं, 10 मिनिटांमध्ये 15 चोर पकडली अंकुश महाराज. 10-15 मिनिटांमध्ये 15 चोर पकडली. त्या मशीनचा चांगला रिझल्ट लागला, म्हणून ती मशीन श्रीलंकेला नेली. श्रीलंकेमध्ये 8 मिनिटांमध्ये 10 चोर पकडली. ती मशीन पाकिस्तानमध्ये नेली. पाकिस्तानमध्ये 5 मिनिटांमध्ये 8 चोर पकडली. पण तीच मशीन भारताच्या महाराष्ट्रामध्ये आणली आणि 2 मिनिटांमध्ये मशीनच चोरीला गेली. म्हणजे इतके चॅप्टर माणसं आहेत महाराज. खरं सांगतो तुम्हाला, कीर्तन झालं त्यानंतर किशोर महाराज असं खुर्चीवरती बसलो, लहान पोरगा जवळ आला, म्हणला महाराज आपल्या घरी तुम्हाला दूध घ्यायला यावं लागेल. म्हणलं चला जाऊ. दूध घ्यायला घरी गेलो, गोठ्यामध्ये गाय दिसली. म्हणलं कारण गाय दूध देत असेल, म्हणलं तुम्हाला दूध देत नाही महाराज, ती काढावं लागते. काय म्हणले? काढावं लागते. काहीला आज कळेल, काहीला उद्या कळेल. इतके चॅप्टर आहेत महाराज. पण तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की मग देव चतुर आहे, देवापाशी चातुर्य आहे, मग तुकोबरा देवाला भोळ का म्हटली, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण भोळ याच्याकरता म्हटले की थोडंसं घेतो आणि वाटेल ते देतो.
म्हणून तुकोबराय देवाला भोळं म्हटले. बघा तुम्हाला एक उदाहरण सांगतो. 4 घरची भिक्षा मागायला सुदामा गेला होता. 4 घरची भिक्षा मागायला गेला आणि 4ही घरी नेमकं सुदामाला पोहे मिळाले. ते पोहे काय असे तुमच्या घरी महाराज झाल्याच्या नंतर कांदा पोहे, असे उडीद पोहे, असे पोहे नव्हते. ती चटकदार पोहे नव्हते. तर कुणाचे लांब, कुणाचे पातळ, कुणाचे कसे असे 4 घरचे पोहे सुदामाने घेतले होते आणि 4 घरच्या पोह्याची मुरचुंडी बांधली आणि सुदामा विश्वाच्या मालकाला भेटायला निघाला. न सर पे है पगडी, न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. 4 घरची पोहे घेऊन तो निघाला होता. फाटी रे धोती, तुटी रे पगडिया, चालत पाऊ घसे सुदाम जी को देख के शाम हसे. 4 घरची मुरचुंडी बांधून तो निघाला होता. भगवंताच्या ऐश्वर्य संपन्न महालासमोर तो पोहोचला आणि पोहोचल्याच्या नंतर त्याला वाटलं की आपले पोहे आता दाखवायला नको. तसं होतं महाराज. एखाद्याचा बंगला जर 1-2 कोटी रुपयाचा असेल तर आपली चप्पल पण तिथे न्यायची लाज वाटते महाराज. सुदामा लाजला. सुदामाला वाटलं एवढ्या मोठ्या ऐश्वर्यासमोर आपले पोहे दाखवायला नको. पण योगायोगानं भगवंताची सुदामाची भेट झाली. सुदामाला कडकडून मिठी भगवंताने मारली आणि मिठी मारत असताना कमरेचे पोहे देवाने पाहिले आणि कमरेचे पोहे घेऊन हिसकावून घेतले. त्याच्यातला 1 घास खाल्ला आणि एका घासाचा मोबदला गाव सोनियाचा दिला गाव. म्हणजे काय केलं? 1 घास खाल्ला आणि सुदामाचं गाव सोन्याचं केलं. वा का बरं? सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिढीला, मुष्टीभर पोहे गे बोनी, त्याचे भेटी लागी गेला शुद्ध भाव रे कोणी, या गाव सोनियाचा दिला गाव. 4 घरची पोहे देवानं पाहिली नाही. त्याचा शुद्ध अंतकरणातला भाव देवानं पाहिला. म्हणून अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची काही काहीच न लागे एक भावाची कारण, किंवा शुद्ध ज्याचा भाव झाला आणि दुरी नाही देव त्याला, थोडस देतो थोडस घेतो आणि वाटेल ते देतो महाराज. म्हणून शुद्ध अंतःकरणानं भक्ती आपण केली पाहिजे महाराज. म्हणून याच्याकरता तुकोबराय देवाला भोळं म्हटले. थोडस घेतो आणि वाटेल ते देतो, याच्याकरता तुकोबराय देवाला भोळं म्हटले. 2 नंबरचा शब्द असा आहे भाविक. कुणाला भाविक म्हणायचं?
मला सांगा कुणाला भाविक म्हणायचं? आता आपल्या इथं सप्ताह चाललाय, आजचा दुसरा दिवस आहे. 9 ते 11 कीर्तनाची वेळ आहे. मस्त 9 ते 11 वेळ म्हणल्याच्या नंतर 9 वाजता मंडपमध्ये येणार. आल्याच्या नंतर किशोर महाराजांनी विना घेतला की नाही पाहणार. नितीन महाराजांनी कुठली चाल म्हणली हे पाहणार. त्याच्यानंतर अंकुश महाराजांनी कुठला चक्रधार वाजवला हे पाहणार. कीर्तनकारांनी कुठला अभंग घेतला हे पाहणार. कीर्तनकारानं विनोद केला थोडं हसणार. कीर्तनकारानं थोडं भावेश केलं थोडं रडणार. विठोबा रखमाई भजन करणार. ज्ञानेश्वर तुकाराम भजन करणार. उद्याची दिनचर्या ऐकणार आणि मंडपच्या बाहेर जाणार. कुणाची तरी चांगली चप्पल पाहणार, आपल्या पायात घालणार आणि घरी घेऊन जाणार. भाविक, याला भाविक म्हणायचं का? असला दलिंद्र भाविक नाही तर कुठला भाविक आहे? जीवीची जीवा प्रेम भावाची भावा, तुझ वाचुनी केशवा अनुनावडे, याला भाविक म्हणायचं महाराज. देव भाविक आहे. कोण भाविक आहे? देव भाविक आहे. जवळ आम्हाला जवळ पैठणला आहे, त्या पैठणला नाथबाबा राहतात. किशोर महाराज इतके श्रीमंत होते नाथबाबा. नाथबाबांच्या घरी जर भिकारी आला, भिकारी, तर सोन्याच्या ताटामध्ये जेवायचा. सर्वांना तुम्हाला इतिहास त्यांचा माहिती आहे, चरित्र माहिती आहे. नाथबाबांच्या घरामध्ये जर कथा कीर्तन ऐकायला जर लोक आले तर प्रत्येकी एका माणसाला 2 किलो हरभऱ्याची डाळ आणि 1 गुळाची ढेप नाथ महाराज भेट द्यायचे. किती श्रीमंत असतील? खूप श्रीमंत होते महाराज. एकदा नाथबाबांच्या घरामध्ये 24 चोर चोरी करण्याकरता घुसले. आता चोराचे 2 प्रकार असतात, एक उत्तम चोर आणि एक भंगार चोर. उत्तम चोर म्हणजे कोण? सोनं चोरणारा, दागिने चोरणारा, माणिक मोते चोरणारा, हा उत्तम चोर. भंगार चोर म्हणजे सप्ताच्या मंडपातल्या चपला हान, पकवाजाचे गटे हान, माईकवाल्याच्या दांड्या हान, हे भंगार चोर. उत्तम चोर नाथबाबांच्या घरामध्ये घुसले. 24 चोरानं 24 गातोडे बांधले. एकाने एकाच्या असं करत 23 चोर निघून गेले. तेवढ्यामध्ये एक चोर राहिला आणि त्याने आवाज दिला, मी राहिलो म्हणून. तेवढ्यामध्ये नाथबाबांना जाग आली आणि नाथबाबांनी त्याला सांगितलं, त्यांना जाऊ दे, मी तुला उचलून देतो. किती श्रीमंत असतील? अहो, ही झाली नाथबाबांची प्रपंचक श्रीमंती. पण परमार्थिक श्रीमंती एवढी होती, जग ज्याच्या ताब्यात आहे, सृष्टी ज्याच्या ताब्यात आहे, गतिर भ्रता प्रभू साक्षी किंवा वृक्षाची पाने, हाले ज्याची सत्ता किंवा चाले, वेदासी बोलणे सूर्यासी चालणे, तुझ्या बळी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. जग ज्याच्या ताब्यात आहे, ते सृष्टी ज्याच्या ताब्यात आहे, तो भगवान. त्या देवानं नाथबाबांच्या घरी 36 वर्ष काम केलं. पहिलं 12 वर्ष पाणी भरण्याचं काम केलं. गंगेवरतून पाणी आणायचा कावडीने आणि नाथबाबांच्या रणामध्ये टाकायचा. पहिलं 12 वर्ष ते काम केलं. नंतरच्या 12 वर्षामध्ये प्रमोशन झालं. नाथबाबाची देवाची देवपूजा करायचे. नाव ठेवलं श्रीखंड्या. देवाला चंदन लावायचं, चंदन उगळून दे.
श्रीखंड्या चंदन उगाळून करी वस्त्रे गंगातरी दूत असे पहिलं 12 वर्षामध्ये पाणी भरण्याचं काम केलं. नंतरच्या 12 वर्षामध्ये चंदन उघडून द्यायचं काम केलं आणि नंतरच्या 12 वर्षामध्ये देवाकडे काम लागलं. जसं तुम्ही आता 9 ते 11 कीर्तनाकरता वेळ आहे, चटाई टाकल्यात, गुळ आणून ठेवलाय, पाणी आणून ठेवलंय, सगळी व्यवस्था तुम्ही केली. तसं नाथबाबांच्या घरामध्ये कथा कीर्तन ऐकायला येणाऱ्या लोकांची व्यवस्था करण्याचं काम त्या श्रीखंड्याकडे लागलं. श्रीखंड्या कथा चालू करायची, सतरंजा टाकून घे, चटाई टाकून घे. श्रीखंड्या चटाई टाकून घ्यायचा आणि पाठीमागं पोत्यावरती देव बसायचा. नाथबाबा कथेमध्ये सांगायचे, श्रीखंड्या अरे या जगामध्ये विश्वामध्ये एकच देव, एकच तो मनाचा हो नाथ महाराज इथंच बसलेला आहे. किती श्रीमंत असतील अहो. 36 वर्ष नाथबाबाच्या घरी काम केलं देवानं. भाविक, याला भाविक म्हणायचं. देव भाविक आहे महाराज. अजून तुम्हाला एक प्रसंग सांगतो. इतके दिवस झालं तुम्ही सप्ताह करताय शेठ, मला सांगा एखाद्या कीर्तनकारानं तुम्हाला सांगितलं का की शबरी माता चालत 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 प्रभू रामचंद्राच्या भेटीला गेली? सांगितलं का? अहो नाही. उलट त्या विश्वाचा मालक प्रभू रामचंद्र शबरी मातेच्या कुटियामध्ये आला महाराज. रोज भक्ती करायची, रोज भक्ती करायची. मातंग ऋषीची भेट झाली. मातंग ऋषीने सांगितलं, शबरी माता अशीच भक्ती कर, एक दिवस या विश्वाचा मालक तुझ्या झोपडीमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. शबरी माता रोज उठायची, स्नान करायची, सडा टाकायची, रांगोळ्या काढायची, फुलं टाकायची. ज्या रस्त्याने माझा देव येणारे त्या रस्त्याकडे पाहायची, रोज म्हणायची, श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. रोज सकाळी उठायची, भक्ती करायची. त्या रस्त्याने माझा देव येणारे त्या रस्त्याकडे पाहायची. परिणाम एक दिवस विश्वाचा मालक शबरी मातेच्या कुट्यामध्ये आला आणि देवानं शबरी मातेची उष्टी बोरं खाल्ली. कुणाची? शबरी मातेची. ऐका महिमा आवडीची, ओ ऐका महिमा आवडीची. देवानं शबरी मातेची उष्टी बोरं खाल्ली महाराज. भाविक, इतका देव भाविक आहे महाराज. भक्तासाठी देव काही करायला तयार असतो. भक्ता कारणे याने घेतली से आई, 10 गर्भवास सोसिएले मनमाळी, हृदयी धरुणी तुम्ही खेळा बयान्याव माझ्या कानाच नाव भर घ्याव, माझ्या कानाच नाव भर घ्याव, नाव भर घ्याव, नाव भर घ्याव. भक्ता
भक्तासाठी देव काही करायला तयार असतो, काही करतो महाराज. देव भाविक आहे महाराज. खरं सांगतो, अजून एक उदाहरण तुम्हाला सांगतो. शेठ, आपण जर कधी पंढरपूरला गेलो, डॉक्टर साहेब बरं का, आपण पंढरपूरला गेलो तर पंढरपूरला गेल्याच्या नंतर एका बाजूला असं कॅसेटचं दुकान असतं आणि एका बाजूला असं प्रसादाचं दुकान असतं. त्या कॅसेटच्या दुकानामध्ये गेल्या 10-15 वर्षापूर्वी गाणं लागायचं. काय? भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, विठुरायाची पंढरी. असं गाणं लागायचं ना. आत्ता पाठीमागं आम्ही गेलतो तेव्हा गाणं लागलं होतं, हॅलो मी पांडुरंग बोलतोय. असं गाणं हे 15-20 वर्षापूर्वीचं गाणं आहे महाराज. तेव्हाचे गाणे चांगले होते, तेव्हाची संस्कृती चांगली होती महाराज, तेव्हाचा काळ चांगला होता. आता तेव्हा असं म्हणतात शेठ की जुन्या काळामध्ये महिला डोक्यावरती पदर घ्यायच्या, असं म्हणतात बरं का, आता घेऊ नका, असं म्हणतात महिला डोक्यावरती पदर घ्यायचा. जुना काळ, जुनी संस्कृती सुंदर होती अंकुश महाराज. खरं सांगू तुम्हाला, आताच्या काळामध्ये लहान लेकरू असो ना तर कुणी असो, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आलाय महाराज. काय झालंय? मोबाईल आलाय प्रत्येकाच्या. गायक म्हणता मोबाईल पाहतोय, वादक वाजवतो मोबाईल पाहतोय, कीर्तनकार कीर्तन करता मोबाईल पाहतोय. वाईट काळ आलाय महाराज. खरं सांगू, कोरोनाच्या नंतर सगळ्यात मोठी महामारी येणार आहे ती डोळ्याची. बघतो काय भयंकर नाद लागलाय महाराज. खरं सांगतो तुम्हाला, लहानपणी आपल्या मुलामुलीला चांगले संस्कार आपण दिले पाहिजे. लहानपणी चांगले संस्कार त्यांना दिले, नक्की ते चांगले होण्याचा प्रयत्न करतील. जिजाऊ महासाहेब ज्यावेळेस लहानपणी शिवाजी राजेंचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला होता आणि जिजाऊ महासाहेब सोंगाट्या खेळायच्या. काय? सोंगाट्या खेळायच्या. आणि सोंगाट्या खेळत असताना सोंगाट्या याच्या करता खेळायच्या की सोंगाट्याने बुद्धी ही तरवेज व्हायची, बरं का, बुद्धी तरवेज व्हायची. म्हणून आऊसाहेब सोंगाट्या खेळायच्या. आणि राजे त्या आऊसाहेबांजवळ गेले आणि राजांनी विचारलं, आऊसाहेब काय खेळताय? म्हणजे काही नाही, सोंगाट्या खेळतोय म्हटले. त्यावेळेस आऊसाहेबांनी सांगितलं, राजांनी सांगितलं, आज मी पण तुमच्यासोबत खेळणार आहे. आऊसाहेब म्हणले, राजे रोज आपण जसं खेळतो ना तसं आपलं खेळायचं नाही. आज मी जर जिंकले तर मी म्हणेल ते तुम्हाला ऐकावं लागेल. आज तुम्ही जर जिंकले, तुम्ही म्हणाल ते ऐकायला मी तयार आहे. संस्कार सांगतो बरं का, आपल्या मुलामुलीला आपण चांगले संस्कार दिले पाहिजे. राजे हो म्हटले. सोंगाटा खेळ चालू झाला आणि काही काळाच्या नंतर तो खेळ संपला. राजे त्या खेळामध्ये हरल्याच्या नंतर आऊसाहेब घरामध्ये गेल्या. राजे त्यांच्या पाठीमागे गेले आणि राजांनी सांगितलं, आऊसाहेब या खेळामध्ये मी हारलोय, तुम्ही म्हणताल ते मी करायला तयार आहे. करशील शिवबा? नक्की करतो. करशील? नक्की करतो. राजेंचा हात धरला आणि शिवनेरीच्या एका टोकावरती जिजाऊ महासाहेब त्यांना घेऊन गेल्या. त्यावेळेस सांगितलं, राजा समोर तुम्हाला काय दिसतंय? म्हणे समोर मला जुन्नर तालुका दिसतोय. म्हणे जुन्नर तालुक्याच्या पलीकडे काय दिसतंय? भुईकोट किल्ला दिसतोय म्हणे. आणि त्या भुईकोट किल्ल्यावरती काय दिसतंय? भुईकोट किल्ल्यावरती मला हिरवं निशाण दिसतंय म्हणे. तुम्हाला द्यायचंय ना मला? एक द्या, त्या हिरव्याचं भगवं करून द्या. काय? हिरव्याचं मला भगवं करून द्या. कशामुळं? लहानपणी चांगले संस्कार आपण त्यांना दिले महाराज. लहानपणी जिजाऊ महासाहेबांना राजांना चांगले संस्कार दिले म्हणून राजांनी हिंद विश्वराज्य स्थापन केलं. चांगले संस्कार आपण दिले पाहिजे. ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीचे संस्कार आपण त्यांना दिले पाहिजे. त्यांच्या हातातला मोबाईल घ्या, ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी द्या, तुकोबरांचा गाथा त्यांच्या हातामध्ये द्या, हरिपाठ द्या, चांगदेव 65 द्या, अमृत अनुभव ग्रंथ द्या, अशा अनेक ग्रंथ त्यांच्या हातामध्ये द्या. गजानन बाबाच्या मंदिरामध्ये त्याला आणा, त्याला सांगा, हे गजानन बाबा आहे, नरेंद्र बाबा आहेत, ज्ञानोबर आहेत, तुकोबर आहे, सगळे संत आहेत. संतांची ओळख लहानपणी त्याला करून द्या. जुना काळ फार सुंदर होता महाराज. जुन्या काळातल्या माणसं पण चांगले होते, संस्कृत्या पण चांगल्या होत्या. आपलं कशामुळे लांबलं? आपण एक गाणं म्हणलं, भक्त पुंडलिकासाठी. हे जुन्या काळातलं गाणं आहे. जुन्या काळातले मला जरा गाण्याचा आनंद म्हणजे थोडी आवड आहे. जुन्या काळामध्ये महिला काय करायच्या? आपल्या मुलाला जर झोपी घालायचं असेल तर सुंदर गाणे म्हणायच्या. कुठलं गाणं म्हणायच्या? लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही, लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. असं गाणं म्हणायचं महाराज. सुंदर गाणे असायचे. जुन्या काळातले कवी कीर्तनामध्ये येऊन बसायचे आणि कीर्तनकाराने अभंग घेतला. लेकुराचे हित
वाहे माऊलीचे चित्त, घरी जाऊन कविता तयार करायचं. आई थोर तुझे उपकार, 9 महिन्यानी 9 दिवसानी केले कृतार्थ, जन्म देवोनी थोर मला संस्कार. आई ग थोर तुझे उपकार. जुन्या काळातले गाणे होते. आपण जे गाणं म्हटलो त्या गाण्यामधलं एक कडवं आपल्या अभंगाला स्पर्श करणार आहे. कुठलं कडवं आहे बघा. एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कान्हो पात्रेला देवानं मंदिरात जागा दिली. भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी, भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, विठुरायाची पंढरी, विठुरायाची पंढरी. 16.5 वर्षाची कान्होपात्रा नावाची मुलगी आहे. वेश्याची मुलगी आहे. बाप माहिती नाही, आई माहिती आहे. इतकी सुंदर दिसायला होती महाराज. कान्होपात्रेनं जर पान खाल्लं तर कान्होपात्रेच्या गळ्यातून दिसायचं. कान्होपात्रेनं जर सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लावला तर कमळ उमलायचं. इतकी सुंदर होती महाराज. ती का आपल्या बायकासारखी नव्हती, काळी बेंद्री मेन कपडी बघती कवडाकडे चालली भितडाकडे अशी नव्हती. कान्होपात्रा अशी होती, सुकलेल्या कमळाच्या फुलाला जर तिने हात लावला तर कमळ उमलायचं महाराज. पान खाल्लं तर गळ्यातून दिसायचं. 16.5 वर्षाची मुलगी आहे कान्होपात्रा. बाप माहिती नाही, आई माहिती आहे. ज्ञानोबारांची भेट घेतली. ज्ञानोबारा आहे, माझ्या जीवनाचा मला उद्धार करायचा, जीवन परिपूर्ण करायचं, सफल करायचंय, काय करू सांगा. ज्ञानोबाराने सांगितलं, कान्होपात्रे पंढरपूरला विश्वाचा मालक राहतोय बघ, तिथं जा. पायामध्ये घुंगर बांध, गळ्यामध्ये विना घे, हातामध्ये चिपळ्या घे आणि अखंड विश्वाच्या मालकाचं भजन कर. हे जग तुला जवळ घेतल्याशिवाय राहणार नाही. कान्होपात्रा विश्वाच्या मालकाच्या मंदिरामध्ये गेली, पायामध्ये घुंगर बांधली, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, गळ्यामध्ये विना घेतला आणि नाचूर विश्वाच्या मालकाचं भजन ती करायला लागली. पण विचार असा होता, त्यावेळेस पंढरपूर हे बिदरच्या बादशाकडे होतं आणि त्या बिदरच्या बादशाची नजर त्या कान्होपात्रेवरती पडली. त्याने सांगितलं, अरे इतकी सुंदर मुलगी आहे, इतकी सुंदर नाचते, इतकं सुंदर भजन करते, देवाच्या दारामध्ये काय नसते म्हणले, हिला आपल्या दरबारामध्ये घेऊन या. हे शब्द कान्होपात्रेच्या कानावरती पडले. आता ते सैन्य कान्होपात्राच्या पाठीमागे धावत होतं. कान्होपात्रा धावत होती आणि कान्होपात्रा विश्वाच्या मालकाच्या मंदिरासमोर गेली. विश्वाच्या मालकाला डोळे भरून पाहिलं आणि आपल्या पायावरती, विश्वाच्या मालकाच्या पायावरती आपला देह समर्पित केला. लोटण्याचा प्रयत्न केला तर प्रेत बाजूला पडलं. सगळी ब्राह्मण मंडळी एकत्रित झाली. कुणी म्हणायचं वेश्याची मुलगी आहे, वेश्याच्या मुलीनं देवाला वाटवलं, देवाला आता दह्या दुधाचा अभिषेक घालावा लागेल. वेश्याच्या मुलीनं देवाला वाटवलं, चंद्रभागेच्या पाण्यानं स्नान घालावं लागेल. कुणी काय सांगत होतं. पण तेवढ्यामध्ये एक आनंद शास्त्री नावाचे विद्वान ब्राह्मण होते. त्यांनी सांगितलं, अरे ज्या अर्थी या मुलीनं देवाच्या पायावरती आपला देह समर्पित केलाय, त्या अर्थी मुलगी सामान्य नाही. त्या मुलीचं प्रेत गाभाऱ्यामध्ये ठेवा. रात्री देव जे सांगेल ते आपण करू. प्रेत गाभाऱ्यामध्ये ठेवण्यात आलं. रात्री 1 वाजता विटेवरच्या अनंतानं झोपलेल्या अनंताला जागा केलं आणि सांगितलं, हे अनंता रे, हे अनंता रे, हे अनंता, तुझं मी सांगतसे अनंता. पाहे पहा कान्होपात्रा पवित्र. अनंता, अरे या मुलीसारखी विश्वामध्ये मुलगी नाही. अखंडीनं माझं भजन केलंय, अखंड माझं चिंतन केलंय. एक काम कर, या मुलीची समाधी माझ्या उजव्या हाताला बांधा. म्हणून माझा प्रश्न आहे तुम्हाला, पहिलं पंढरपूरला गेल्याच्या नंतर दर्शन कुणाचं आहे? कान्होपात्रेचं आहे. नंतरचं दर्शन विश्वाच्या मालकाचं आहे. अहो, एका वेश्येच्या मुलीला देवानं कुठं जागा दिली? आपल्या उजव्या बाजूला जागा दिली, मंदिरात जागा दिली. महाराज भाविक, इतका देव भाविक आहे महाराज. चला, भोळा या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगितलाय, भाविक या शब्दाचा अर्थ पण सांगितलाय. तिसरा शब्द आहे आपला जुनाट. किती जुनाट आहे? जुनाट जुगाडीचे नाणे, बहुता काळाचे ठेवणे. आणि 4 नंबरचा शब्द चांगला आहे. किती चांगला आहे? सावळा
चांगला आहे, सावळा देखील आनंदाचा, त्याने आनंदाचा पुराला, इतका चांगला देव आहे. याच्या पलीकडे आपण त्याला जसं बनवतो तसं आमचा देव होतो. तुम्ही म्हणताल की महाराज काय फळ मिळालं, ते फळ सांगतात महाराज अभंगाच्या द्वितीय. अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये आपण प्रवेश केलाय. मनवनी चिंता नाही आम्हा दासा, न भेव गर्भवासा जन्म घेता. पहिल्या चरणाचा आपण भाव पाहिलाय. तुकोबराय म्हणतात की देव भोळा आहे. कशा करताय भोळा आहे? थोडस घेतो, वाटेल ते देतो. देव भाविक आहे. नाथबाबांसारख्या संतांच्या घरी 36 वर्ष काम केलं. किती जुनाटे, जुनाट जुगाडीचे नाणे, बहुता काळाचे ठेवणे. किती चांगला आहे. सावळा देखील नंदाचा. याच्या पलीकडे आम्ही त्याला जसं बनवतो तसा आमचा देव होतो. तुम्ही म्हणताल की काय फळ मिळालं? मनवनी चिंता नाही आम्हा दासा, नभेव गर्भवासा जन्म घेता. जन्म मृत्यूचं भय आता आमच्या जीवनामध्ये राहिलं नाही. कसलीही प्रकारची चिंता आता आमच्या जीवनामध्ये राहिली नाही. डोब्बा रखुमाई
सर्वांसाठी जोरदार एकदा टाळ्या वाजवा. खरं सांगू तुमचं गाव भाग्यवान आहे. खरं तर एवढे मोठे कलाकार कधी भेटत नाहीत महाराज. किशोर महाराज आहेत, नितीन महाराज आहेत, अंकुश महाराजांचं तर बोलायचा विषय नाही. तुमच्यावरती नितांत त्यांचं प्रेम आहे. तुमच्या सगळ्या गावचं त्यांच्यावरती प्रेम आहे महाराज. म्हणून हे जे कलाकार थांबतात हे फक्त प्रेमामुळे महाराज. प्रेम असते, विशेष प्रेम आहे तुमच्या गावावरती. म्हणून मनवनी चिंता नाही आम्हा दासा, नभ्यो गर्भवासा जन्म घेता. जन्म मृत्यूचं भय आता आमच्या जीवनामध्ये राहिलं नाही तर कोण भिलं नाही. खरं सांगायचं झालं तर कोण भिलं नाही. तर हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराज कधी भिले नाही महाराज. बघा एक प्रसंग सांगतो पुढे चालतो. शेतकऱ्याची उघडी नागडी शिंबडी पुढे एकत्रित केली. त्यांच्या हातामध्ये टिका फावडं फेकून दिली. त्यांच्या हातामध्ये ढाल शमशेर दिलं. तिकून तानाजीनं साथ घातली की राजा उडवायची. राजा तो सुलतानी सत्ता साथ उडवायची. अरे तर तरण्या बाण पोरांचा वेश बघून वृद्ध असणाऱ्या बाजी पासलकरांचं अंतकरण भरून आलं. आणि भरलेल्या अंतकरणानं बाजी बोलतात, पोरांनो आजपासून जगायचं झालं तर शुभराजांकरता जगायचं आणि आजपासून मरायचं झालं तर शुभराजांकरता मरायचं. सर्वांनी बेलपंटर हातामध्ये घेतला. राजेश्वराच्या मंदिरामध्ये गेले. रक्ताचा अभिषेक केला आणि एकच जय घोष झाला. हर हर. समोरचे म्हणले बाकीचे काय पाकिस्तान मधले का? सगळ्यांनी म्हणा जोरात. हा सगळ्यांनी हर 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 भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वीर संभाजी महाराज की जय. एक लढाई छत्रपती शिवाजी महाराज जिंकत होते. सातारा प्रांत जिंकल्याच्या नंतर कोल्हापूरच्या दिशेने छत्रपती शिवाजी महाराज रवाना झाले. पन्हाळगडावरती गेल्याच्या नंतर या महाराष्ट्रावरती पहिलं संकट आलं होतं क्षितिज जोहर नावाचं. याच्या अगोदर महाराष्ट्रावरती संकट आलं नव्हतं. गडावरती 1200 मावळे होते. 42,000 सैन्याने वेढा टाकला होता. गड सोडणं काळाची गरज होती. अरे आत्ताच कुठेतरी जय भवानी, आत्ताच कुठेतरी जय शिवाजी, अरे आत्ताच कुठेतरी हर हर महादेव, आणि आत्ताच कुठेतरी या महाराष्ट्रातील जनता गुन्ह्या गोविंदाने नांदत होती. गड सोडणं काळाची गरज. गडावरती 1200 मावळे होते. गडाला 42,000 सैन्याने वेढा टाकला होता. क्षितिज जोहर नावाचा एक सैन्य आपल्या महाराष्ट्रावरती धावून आलं होतं. आल्याच्या नंतर अफजल खानाचा पोरगा फाजल खान बदला घेण्याकरता आला होता. गडावरती 1200 मावळे होते. गड सोडणं काळाची गरज होती. धोधो पाऊस सुटला. तिकडून कानावरती बातमी आली की राजा पुसटीचा गुरु ढासळला. राज तिकडचं सैन्य कमी झालंय. राज तुम्ही या. राजांच्या बुद्धीनं प्लॅन केला. 400 मावळे गडाचं रक्षण करतील, त्याचं नियोजन त्रिंबक पंत करतील. 400 मावळे प्रति शिवाजीला घेऊन जातील, त्याचे नियोजन प्रतापराव गुजर करतील. आणि 400 मावळे माझ्या सोबत येतील, त्याचं नियोजन बाजीप्रभू देशपांडे करतील. हे सगळं नियोजन ठरलं होतं. पण आता गरज होती राजेंसारख्या दिसणाऱ्या एका मावळ्याची. त्या मावळ्याचं नाव होतं शिवानावी. शिवानावी राजेंसमोर गेला आणि राजेंना म्हणला, राजा द्या तुमची भवानी, द्या तुमचा शिला, द्या तुमचा मुकुट. शिवा तुला जिथं घालून जायचं ना शिवा, तिथनं तुला परत यायचं नाही शिवा. जातो की राज, जातो की राज. राजा 100 दिवस शिवानावी म्हणून जगण्यापेक्षा, राजा 100 दिवस शिवानावी म्हणून जगण्यापेक्षा राजा 1 दिवस छत्रपती शिवाजी महाराज म्हणून राज. जातो की राज, जातो की राज, जातो की राज. छत्रपती शिवाजी महाराजांना तेव्हा शेला दिला, भवानी तलवार दिली. आता शिवानावी त्या पालखीमध्ये बसला होता. सिद्धीच्या सामिन्यामध्ये ती पालखी गेली. हुजूर जगा म्हणून त्या शिवानाव्याची कत्तल केली. 3,500 गरीब छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे लागलं. गजापूर नावाचं गाव आहे, पावनखिंड तिथं आहे. पावनखिंडमधून समोरचे 2 माणसं येतात, 2 माणसं जातात. हे चालत असताना 2 माणसं जायला रस्ता आहे, 2 माणसं यायला रस्ता आहे. 3,500 गरीब येत होत. बाजीप्रभू देशपांडेच्या कानावरती बातमी आली, राजा पाठीमागून 3,500 गरीब येत. तुम्ही आता 100 मावळे घ्या, विशालगडावरती जा. यशवंतराव सुरेंचा, माणिकराव सुरेंचा वेळा पडलाय. तुमची भवानी बाहेर काढा, त्यांचा पराजय करा
आणि विशालगडावरती पोहोचतो व्हा आणि 5 तोफांचा फेऱ्या लावा. तोपर्यंत हा तुमचा मित्र बाजी जीवाची बाजी लावपर्यंत लढल. जा राजा बाजी, तुम्हाला यावं लागेल बाजी, तुम्हाला यावं लागेल. राजा आता 100 मावळे घेऊन निघाले होते. तेवढ्यामध्ये 3500 गरीम कावळ्याचं युद्ध सुरू झालं. सपासप युद्ध सुरू झालं. कुठून तरी भाला यायच्या त्या बाजीप्रभू देशपांडेच्या पोटामध्ये लागायचा. कुठून तरी सरकारनिशी तलवार यायची ते बाजीप्रभू देशपांडेच्या अंगावरती लागायची. अरे इंच इंच जखमा त्या बाजीप्रभू देशपांडेच्या अंगावरती झाल्या होत्या. खाली उठायचा, पुन्हा लढायचा, पुन्हा उठायचा, पुन्हा लढायचा, अरे पुन्हा उठायचा, पुन्हा लढायचा. अरे सिद्धी जोहर विचार करायला लागला, क्या बाजी है, अरे क्या मराठा है, अरे क्या बाजी है. पोर्तुगीजानं बंदूक लावली आणि ती बंदूक बाजी प्रभू देशपांडेच्या छातीवरती गेली. बाजी आता धरणीला पडला होता आणि पडल्याच्या नंतर पुन्हा उठायचा, पुन्हा लढायचा. आलाय का रे माझ्या राजेंच्या तोफेचा आवाज, नाही बाजी. आलाय का रे माझ्या राजेंच्या तोफेचा आवाज, नाही बाजी. आता बाजी धरणीला पडला होता. शेवटचे श्वास तो मोजत होता. राजे विशालगडावरती पोहोचत झाले आणि पोहोचत झाल्याच्या नंतर 5 तोफांच्या फेऱ्या लावल्या. पहिली तोफ आवाज देत होती, यावं बाजी विशालगड तुमची वाट पाहतोय, यावं बाजी विशालगड तुमची वाट पाहतोय, यावं बाजी जिजाऊ तुमची वाट पाहताय, यावं बाजी स्वराज्य तुमची वाट पाहताय, यावं बाजी मावळे तुमची वाट पाहताय, यावं बाजी, यावं बाजी, यावं बाजी, यावं बाजी. पण तो बाजी त्याच तोफेंचा आवाज ऐकण्याकरता त्या बाजीचे कान तळमळत होते. जगण्यासाठी नाही, फक्त आणि फक्त मरण्यासाठी. खरं सांगू, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये कधी जगण्यासाठी स्पर्धा लागली नाही. स्पर्धा लागली ती फक्त आणि फक्त मरण्यासाठी महाराज, फक्त आणि फक्त मरण्यासाठी. खरं सांगू तुम्हाला, एक मिनिटाचा प्रसंग सांगतो. एका लढाईमध्ये राजेंच्या मावळ्याचे हात कोपऱ्यापासून तुटले होते. शेठ कोपऱ्यापासून तुटली. परवा दिवशी इतिहासात वाचले हे मी. आणि तुटल्यामुळं राजेंच्या कानावरती बातमी गेली, मावळ्याचे हात तुटले. राजे 400 मावळे घेऊन त्या गावामध्ये गेले आणि गावामध्ये गेल्याच्या नंतर त्या मावळ्याच्या बापानं पाहिले की छत्रपती शिवाजी महाराज आपल्या घरी येत आहे. मावळ्याचा बाप घरी धावत गेला, चटाई आणली, बाहेर चटाई बसायला टाकली. राजे त्या चटाईवरती बसले, पाणी आणलं, पाणी राजेंना पिण्याकरता दिलं. पण त्या हात तुटलेल्या मावळ्याच्या डोळ्यातलं पाणी गालावरती आलं. राजेंनी विचारलं, का रडताय? अहो, स्वराज्याच्या पालखीचे सुभेदार आहात आपण, आपल्या डोळ्यामध्ये पाणी शोभत नाही, का रडताय? आम्ही तुमच्या घरी आलो आणि आम्हाला बसण्याकरता तुम्हाला सतरंजी टाकता नाही आली म्हणून रडताय का? नाही राज, ऐका ना राज, मी याच्याकरता रडतोय राज. महाराष्ट्राचं जाणतं सरकार, महाराष्ट्राचा जाणता राजा आज माझ्या घरी आलाय राज. त्या राजांना मुजरा करण्याकरता माझ्याकडे 2 हातात शिल्लक नाही म्हणून रडतोय राज, म्हणून रडतोय. काय निष्ठा आहे महाराज, काय मावळेत महाराज. असे मावळे आपण झालं पाहिजे. 18 पगड जातीने एकत्रित राहिलं पाहिजे महाराज. जातीवाद केला नाही पाहिजे. अरे, माळी समाजाचं रक्त मराठासाठी कामा आलं, मराठा समाजाचं रक्त धनगर समाजासाठी कामा आलं. जातीवाद करू नका, चांगलं नाही. संतांचे विचार जोपासा महाराज. मला एक जणांनी विचारलं, कोण शिवबा? मी त्याला उत्तर दिलं की 350 वर्षापूर्वी जिजाऊच्या कुशीमध्ये जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. गनिम, इंग्रज, मुघल, फ्रेंच यांसारख्या अत्याचाराचा काळ म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गरिबी गावात अशा कुटशास्त्राचा कळस म्हणजे शिवबा. झोपलेल्या जनतेच्या कानाखाली चपराक म्हणजे शिवबा. तुमचा, माझा, या महाराष्ट्राचा, या भारताचा बाप म्हणजे शिवबा. बाप म्हणजे शिवबा, बाप म्हणजे शिवबा. स्वाभिमानाची गोष्ट आहे. आपल्या पत्रिकेवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे महाराज. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ते आहेत महाराज. म्हणून मी सांगू शकतो, म्हणू शकतो, सोसले ते हाल दिली कमाल, सोसले ते हाल दिली कमाल. मराठ्यानं मराठ्याला, एक मराठ्यानं मराठ्याला मला असा जिजाऊ झाला, असा जिजाऊ झाला, असा जिजाऊ झाला, असा जिजाऊ झाला. सोसले ते हाल दिली कमाल, सोसले ते हाल दिली कमाल. एक मराठ्यानं मराठ्याला, एक मराठ्यानं मराठ्याला केलं मला मत. असा हा जिजाऊ झाला, असा जिजाऊ झाला, असा जिजाऊ झाला, असा जिजाऊ झाला.
आलं होते. पहिलं संकट आलं शाहिस्ते खानाचं, त्याची फोटो राज्यांनी काढली होती. दुसरं संकट या महाराष्ट्रावरती आलं होतं सिद्धी जोहर नावाचं, त्याच्या हातावरती राजाने तुरी दिल्या होत्या. आणि तिसरं संकट या महाराष्ट्रावरती आलं होतं. अरे 19 फेब्रुवारी जवळ आली, हिंदवी स्वराज्याचा संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती जवळ आले. जवळ आल्यामुळे मी तुम्हाला सांगतोय, तिसरं संकट या महाराष्ट्रावरती आलं होतं अफजल खान नावाचं. दिल्ली दरबारी विडा उचलला होता, कर 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 त्याचा आवाज येत होता. मैं लावूंगा शिवाजी को, मैं लावूंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा. पहिली स्वारी त्यांनी महाराष्ट्रामध्ये टाकली होती पंढरपूरला. पंढरपूरला आल्याच्या नंतर दुसरी स्वारी टाकली तुळजापूरला. तुळजापूरला आल्याच्या नंतर गोंधळ घालत होते. तुळजापूरची तुळजा भवानीची मूर्ती जात्यामध्ये भरण्याचं काम केलं आणि गोंधळाच्या डोळ्यातलं पाणी गालावरती आलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की नभ्यो गर्भवासा जन्म घेता. राजांची जयंती जवळ आली म्हणून तुम्हाला पवाडा म्हणून दाखवलं बरं का. आता हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी 1630 राजांचा जन्म झालता. आता जवळ आली 1-2-3 दिवसावरती आपण सर्वांनी ती साजरी केली पाहिजे. सगळ्या जातींना एकत्रित घेऊन जे लढले ते म्हणजे राजेत महाराज. एक 10-15 मिनिटाचा वेळ माझ्याकडे शिल्लक आहे. मन न भेव गर्भवासा जन्म घेता. मग पुढं काय, आपुले आईचे करू गदारोळ, भोगू सर्व काळ सर्व सुखी. आमच्या इच्छेने आम्ही या मृत्यू लोकांमध्ये येतो, आमच्या इच्छेने आम्ही जातो. मग पुढं काय, तुका म्हणे आम्हा देवाचा संगात